नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। आजच्या सेशनमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करणार आहोत। टॉपिक आहे आपला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम। ह्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम्स आपल्याला बघायच्या डक्टाईल मटेरियलसाठी डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे आपल्याला। ब्रिटल मटेरियलसाठी कशा असतात ह्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बघूया आपण। याच्याविषयीचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, सो आपल्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। तर टॉपिकचं नाव तुम्ही ठेवू शकता स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम। ओके, याच्या सगळे डिटेल्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत। तर त्याच्या अगोदर डायग्राम ड्रॉ करण्याच्या अगोदर आपल्या मटेरियल्सविषयी काही माहिती असणं अपेक्षित आहे। बघा, वेगवेगळे मटेरियल्स आपण इंजिनिअरिंग सायन्समध्ये वापरतो, इंजिनिअरिंगमध्ये वापरतो। कुठले मटेरियल वापरतो बरं? मुख्यतः या टाईपमध्ये आपण त्याला कॅटेगोराइज करूया। इथे असतात आपल्याकडे डक्टाईल मटेरियल आणि दुसरे असेल आपल्यासाठी जे ब्रिटल मटेरियल। बोलूया याच्याविषयी, नंतर आपण बोलणारच आहोत यांचे डिफरन्सेस काय असतात बरं एक्झॅक्टली। तर डक्टाईलचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगू इच्छितो मी इथं। आपल्याकडं माहिती आहे ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, माइल्ड स्टील आहे, ब्रास असेल। ओके, हे आपले कॉमनली यूज्ड डक्टाईल मटेरियल्स आहेत आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधले। आणि ब्रिटल मटेरियलसाठी जर बोललो आपण तर यामध्ये असलेले एक्झाम्पल कास्ट आयरन आहे, ग्लास असेल, त्याच टाईपमध्ये पुढे बघितलं असतं आपण कॉन्क्रीट असेल। ओके, हे कॉन्क्रीट, हे जे बीम्स आहेत, कॉलम्स आहेत, हे कॉन्क्रीट असेल। किंवा आणखी जर पुढे आपल्याला घ्यायचं असेल स्टोन असेल, दगड धोंडे या टाईपमध्ये, हे सगळे कसे आहेत? ब्रिटल मटेरियल्स आहेत। तर स्ट्रेस स्ट्रेन जी डायग्राम असते ती कोणासाठी प्लॉट केली जाते? याच्यासाठी पण केली जाते, याच्यासाठी सुद्धा केली जाते। स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम कुठली असते बरं? तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये आपण मुख्यतः टेन्साईल डायग्राम बघतो। बघा, टेन्शन टेस्ट बघतो आपण, टेन्साईल डायग्राम। आणि दुसरी असणार आपल्याकडे ही कंप्रेशनची डायग्राम, त्याच्या अपोजिटमध्ये कंप्रेशनची डायग्राम। मग टेन्साईल लोड अप्लाय केल्यानंतर जी टेस्ट परफॉर्म करतो त्याला आपण म्हणतो टेन्शन टेस्ट। टेन्साईल लोड अप्लाय करतो आपण त्याच्यावरती आणि ती असते आपली महत्त्वाची टेन्शन टेस्ट। आणि कंप्रेशन लोड जर आपण एखाद्या स्पेसिमनवरती जर अप्लाय केला, असा लोड जर आपण अप्लाय केला तर ती असते आपली कंप्रेशन टेस्ट, ती असते आपली कंप्रेशन टेस्ट। अशा आणखी कुठले टेस्ट आहेत बरं जे की मटेरियलची माहिती घेण्यासाठी आपण परफॉर्म करत असतो? टेन्शन टेस्ट आहे, कंप्रेशन टेस्ट आहे, बेंडिंग टेस्ट असते, टॉर्शन टेस्ट असते। त्याच टाईपमध्ये आपण त्याला म्हणू शकतो शियर टेस्ट, सिंगल शियर, डबल शियर, या टाईपच्या वेगवेगळ्या टेस्ट आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करत असतो। स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या लॅबोरेटरीमध्येच आणखी एक मशीन असते की ज्या मशीनवरती आपण ह्या सगळ्या टेस्ट परफॉर्म करतो, त्या मशीनला आपण म्हणतो UTM। बघा, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, UTM। का त्याला युनिव्हर्सल म्हणलं बरं? कारण अशा नंबर ऑफ टेस्ट, एका टेस्टपेक्षाही अधिक आपण टेस्ट परफॉर्म करतो। आणि टेस्ट परफॉर्म करण्याचा पर्पज काय असतो बरं? आपल्या एक्झाममध्ये विचारलं जातं म्हणून का, किंवा आपल्याला MCQs त्याच्यावरती विचारले जातं म्हणून का? त्याचा मूळ पर्पज जर बघितला तुम्ही तर मटेरियलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज फाइंड आउट करणं। त्या पर्टिक्युलर मटेरियलची टेन्शन स्ट्रेंथ किती आहे, कंप्रेशन स्ट्रेंथ किती आहे, इलॅस्टिक लिमिट किती आहे, इल्ड पॉईंट कुठला आहे, त्याचं आणखी म्हणूया फ्रॅक्चर पॉईंट कुठला आहे, त्याच्यामध्ये टफनेस किती आहे, हे सगळे जे टर्म्स आहेत ना, जे की आता पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा ह्या सगळे टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या टेस्ट परफॉर्म करत असतो। चला, आपण पुढचा पॉईंट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत टेन्शन टेस्टचा। आपण अगोदर परफॉर्म करूया आपली ही टेन्शन टेस्ट। आणि यासाठी आपण एक मटेरियल घेऊया डक्टाईल मटेरियल आपण घेऊया। आणि त्यामध्येही मी याला सिलेक्ट करतो MS-ला। माइल्ड स्टीलच का सिलेक्ट केलं बरं? याचं रिझन बघा, माइल्ड स्टील हे खूप कॉमन मोस्ट आहे। बघा, माइल्ड स्टीललाच तर आणखी दुसरं नाव आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल स्टील, त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल स्टील। त्याचं रिझन काय आहे बरं? कारण आपण बघतो मॅक्सिमम स्ट्रक्चर्समध्ये, मॅक्सिमम काय ऑलमोस्ट स्ट्रक्चर्समध्ये त्याचे व्हर्टिकल कॉलम्स असतील, बीम्स असतील, कन्स्ट्रक्शन करताना आपण बघितलं आहे त्याचे MS-चे रॉड असतात बघा। सो मॅक्सिमम युसेज आहे ना त्या MS-चा कशामध्ये? कॉन्क्रीटमध्ये, कन्स्ट्रक्शनच्या वेळेस। सो त्याला आपण स्ट्रक्चरल स्टील म्हणतो। त्यालाच का म्हणतो आपण, त्यालाच का सिलेक्ट केलं त्याचं रिझन मी नंतर सांगेल। बट माइल्ड स्टील जर बघितलं आपण तर हे कुठल्या कार्बनमधले येतं? ते लो कार्बनमध्ये आहे का मीडियममध्ये का हाय कार्बनमध्ये आहे? तर माइल्ड स्टील आहे लो कार्बन स्टील। कार्बनचं कंटेंट याच्यामध्ये कमी असतं। ओके, कार्बनचं कंटेंट याच्यामध्ये कमी असतं। कंटेंटविषयी आपण नंतर बोलणार आहोतच डिटेलमध्ये। बरं, एक स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम असते आणि आणखी एक दुसरी डायग्राम असते बघा, त्याच्या सोबतीलाच एक डायग्राम असते। त्या डायग्रामचं नाव आहे लोड वर्सेस डिफॉर्मेशन डायग्राम, लोड वर्सेस डिफॉर्मेशन। आता आपल्याला माहिती आहे स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन आपण सगळं काही बघितलेलंच आहे। स्ट्रेसला आपण डिनोट करणार आहोत सिग्मानं आणि स्ट्रेनला एप्सिलॉननं। तसंच इकडं लोड जर असेल तर मी त्याला P घेतो, P किलो न्यूटन।
आणि डिफॉर्मेशन जर असेल तर असं डेल्टा वापरतो. म्हणजे ही एक डायग्राम असते. ओके, स्ट्रेस स्ट्रेन कर्व असतो आणि लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन हा सुद्धा कर्व असतो एक. दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि डिफरन्सेस पण काय आहेत. मग आपण बघूया कुठला कर्व वापरायचा आपल्या ह्या केसमध्ये. कुठला कर्व वापरायचा मग याच्यामध्ये आपण जो प्रिफर करतो रेग्युलर युसेजसाठी ॲप्लिकेशनसाठी तो स्ट्रेस स्ट्रेन कर्व असतो बघा. तो लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व आपण वापरत नाही फर्दर यूजसाठी. का बरं तुम्ही म्हणता सर असं का? बघा, हा एक स्पेसिमन आहे, हा एक स्पेसिमन आहे. याच्यावरती मला टेन्शन टेस्ट परफॉर्म करायची आहे. ओके, मग मी काय करणार, एका मशीनच्या आतमध्ये याला टाकणार. ते एका मशीनचं नाव काय आहे, यूटीएम आहे. याला पण टाकणार, याला पण टाकणार. ओके, आता मला लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व पाहिजे की स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन कर्व पाहिजे, कुठला पाहिजे आणि कुठला वापरतो आपण फ्युचरमध्ये? तर आपण वापरतो स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन कर्व. एक्झाम्पल, तर एक्झाम्पल याची साईज आहे, याचा डायमीटर काहीतरी आहे 10 सेंटीमीटरचा, याचा डायमीटर आहे काहीतरी 20 सेंटीमीटरचा. ह्याची एक वेगळी लांबी आहे, याची एक वेगळी लांबी आहे. म्हणजे दोन्ही स्पेसिमन वेगवेगळे आहेत. आता दोन्ही स्पेसिमन वेगवेगळे आहेत, त्या दोघांचाही स्ट्रेस स्ट्रेन कर्व सारखाच येणार. का बरं? मी आणखी एक पॉईंट नाही सांगितलं तुम्हाला पर्पजली. ह्या दोघांचंही मटेरियल सेमच आहे. दोघांचंही मटेरियल सेमच आहे. जरी साईज वेगवेगळी असेल, डायमीटर वेगवेगळा असेल, तरी पण स्ट्रेस स्ट्रेन कर्व हा दोघांचा सारखाच येणार, सिमिलर नेचरचा येणार. बट लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व वेगळा येणार. लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व हा वेगळा येणार. सो सिमिलॅरिटी असावी, कारण मटेरियल चेंज झालं की स्ट्रेस स्ट्रेन कर्व चेंज होतो, नो डाऊट. बट जर एकच मटेरियल असेल, साईज वेगवेगळी असेल, तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व जर चेंज होत असेल तर ते आपल्याला स्टडी करण्यासाठी किंवा फर्दर यूजसाठी आपल्याला चांगलं नाही येते. स्ट्रेस स्ट्रेन कर्व चेंज होत नाही. लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व वेगवेगळा येतो साईजप्रमाणे. याचं पहिलं तुम्हाला रिझन महत्त्वाचं समजलं असेल. आता आपण करूया पुढची आपली टेन्शन टेस्ट परफॉर्म. टेन्शन टेस्ट आपलं महत्त्वाचं टायटल आहे, टेन्शन टेस्ट. ओके, बघा यासाठी आपण स्पेसिमेन जो घेतला आहे तो आहे MS माइल्ड स्टील आणि आपलं मशीनचं नाव काय आहे, UTM युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. ओके, आता याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करावं लागणार एक स्पेसिमन. तो स्पेसिमन कसा असतो, हा असा असतो बघा स्पेसिमन. या टाईपमध्ये सुरुवातीला आपण एका प्रॉपर मटेरियलचा तर सिलेक्ट केलं आहे आपण, पण प्रॉपर साईज पण सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. आता या टाईपमध्ये असतो बघा हा स्पेसिमन. ओके, या टाईपमध्ये हा आपला स्पेसिमन. ओके, या टाईपमध्ये याला आपण स्पेसिमन म्हणतो. इथं जर बघितलं तर इथं एकदम ग्रीप असते बघा, एकदम प्रॉपर ग्रीप असते. नर्लिंग नावाची प्रोसेस याच्यावरती परफॉर्म केलेली असते, जेणेकरून आपला हा वरचा जो पोर्शन असतो ना तो आपल्याला मशीनमध्ये बसावा लागतो, मशीनमध्ये ठेवावा लागतो आणि खालचाही पोर्शन मशीनमध्ये ठेवावा लागतो आपल्याला. हा याची एक ठराविक लेंथ असते बघा, याची एक ठराविक लेंथ असते. आपल्याला माहिती हा कुठं ब्रेक होणार आहे, एवढ्या लेंथमध्ये तो ब्रेक होणार आहे. याला आपण काय म्हणतो, LG म्हणतो. त्याला काय म्हणायचं पुढं, LGला काय म्हणायचं पुढं, गेज लेंथ म्हणायचं, गेज लेंथ. ओके, कारण ह्याला आपण कसं ओढणार, ह्याला असं वरनं ओढणार आणि ह्याला असं आपण खालनं ओढणार. चालतं आहे. हा सुरुवातीचा याचा डायमीटर आहे, ह्या स्पेसिमनचा सुरुवातीचा डायमीटर आहे. त्याला मी म्हणतो फक्त D म्हणजे काय, आपला ओरिजिनल डायमीटर, एकदम सुरुवातीचा डाया. किंवा त्याला गेज डायासुद्धा आपण म्हणू शकतो, काही अडचण नाही आहे. गेज डायासुद्धा आपण म्हणू शकतो, काही अडचण नाही आहे. चला आता करूया आपण टेन्शन टेस्ट आपली परफॉर्म. इथं लिहितो मी हे टेन्शन टेस्ट. टेन्शन टेस्ट कुठलं मटेरियल घेतलं आपण इथं, MS माइल्ड स्टील. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल स्टील म्हणतो. आणि मशीनचं नाव काय आपले आहे, UTM युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. घेऊया आपण स्पेसिमन. स्पेसिमन म्हणजे ज्यावरती आपल्याला टेन्शन टेस्ट परफॉर्म करायची आहे त्याला आपण स्पेसिमन म्हणतो. ओके, मग या स्पेसिमनमध्ये एक आपण घेतला हा MSचा रॉड. या टाईपमध्ये MSचा रॉड. चला मी डायग्राम ड्रॉ करतो. या टाईपमध्ये असतो तो रॉड, या टाईपमध्ये असतो तो. ओके, नंतर आणखी पुढे याच टाईपमध्ये. म्हणजे कसं बघा, हा जो पोर्शन असतो हा पोर्शन मशीनमध्ये ॲज अ ग्रीप म्हणजे होल्ड करण्यासाठी वापरला जातो. ओके, हा पोर्शन जो असतो नर्लिंग असते त्याच्यावरती प्रोसेस केली. नर्लिंग एक आपली मेकॅनिकलची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, ॲडिशनल ग्रीप भेटावी म्हणून ती प्रोसेस वापरतो आपण. आणि ह्या स्पेसिमनमध्ये जर बघितलं तर ह्या लेंथला आपण म्हणतो LG म्हणजे गेज लेंथ. ओके, हा एकदम सुरुवातीचा डायमीटर आहे या स्पेसिमनचा. सुरुवातीचा म्हणजे एकदम सुरुवातीचा ओरिजिनल डाया आहे हा, त्याला मी म्हणतो डायमीटर D. या टाईपमध्ये. आता अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग मटेरियल्स ASTM ते काय सांगतं की ह्याच्यामध्ये काही प्रॉपर रिलेशन असायला पाहिजे. कशामध्ये रिलेशन असायला पाहिजे, ह्या गेज लेंथमध्ये आणि ह्या डायमीटरमध्ये. आता डायमीटर जर माहिती असेल तर म्हणजे तुम्हाला एरिया माहिती आहे, एकदम ओरिजिनल एरिया. त्याला मी A वापरतो. ओरिजिनल एरिया काय असणार बोलतो, π/4 d². नाही तर कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी वाटतं त्याला आपण AO वापरूया, याला DO वापरूया. ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया, ओरिजिनल डायमीटर. या टाईपमध्ये चालतंय. अकॉर्डिंग टू दिस ASTM बघा,
अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग मटेरियल्स काय सांगतं, LG इक्वल्स टू किती असायला पाहिजे 5.65 √AO हे असं असायला पाहिजे. किंवा मग दुसरं रिलेशन असं सांगतात ते LG इक्वल्स टू ऑलमोस्ट हे किती असलं पाहिजे 5 टाइम्स द DO या टाईपमध्ये असलं पाहिजे. ते एक्झाममध्ये या टाईपमध्ये टार्गेट होऊ शकतात क्वेश्चन्स. हा झाला आपला स्पेसिमन. आता आपण टेस्ट करणार आहोत UTM मशीनवरती आणि UTM मशीनवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की आपल्याला टेन्शन टेस्टमध्ये UTM मशीनवरती कुठला कर्व भेटतो. ऑप्शन काय असतं, स्ट्रेस स्ट्रेन, लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन, आणखी 1-2 ऑप्शन्स. तर UTM मशीनवरती डायरेक्टली जर मशीन बघितली आपण तर या टाईपमध्ये मशीन असते बघा. ती असा वरचा हा अप्पर क्रॉस हेड, इकडच्या साईडला त्याचे हे कॉलम्स, इकडच्या साईडला आणखी मधला हा स्क्रू, मोठा स्क्रू असतो इथं. ओके, आणि हे असे बरंचसं मोठं मशीनचं सेटअप असतं. बाजूला असा डेस्कटॉप असतो. डेस्कटॉपवरती डायरेक्टली रीडिंग्स भेटतात आपल्याला. तर याच्यावरती डायरेक्टली ग्राफ प्लॉट होतो बघा. मग तो कुठला ग्राफ प्लॉट होतो, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन होतो का लोड वर्सेस डिफॉर्मेशन. तर तो होत असतो लोड वर्सेस डिफॉर्मेशन. नंतर आपण त्याला कन्व्हर्ट करतो. ओके, कन्व्हर्ट कसं करायचं, सोपं आहे. तुम्हाला जर स्ट्रेस जर पाहिजे असेल तर सोपं आहे. ह्याचा फॉर्म्युला वापरा जो की मी पुढे सांगेल तुम्हाला. का सांगितलं आहे ना आपण अगोदरच, लोड अपॉन एरिया, किती लोड अप्लाय झाला आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. आणि नंतर जर तुम्हाला डिफॉर्मेशन जर हवा असेल तर याचा पण एक फॉर्म्युला आहे जो की पुढे सांगितला जाईल. आता याची गरज नाही कारण आपण आता सांगितला नाही ना हा फॉर्म्युला अगोदर. चला ठीक आहे, या टाईपची आपली UTM मशीन असते. मग या मशीनवरती काय करतो आपण, हा जो स्पेसिमन असतो जो की मोठा ड्रॉ केला आहे, हा स्पेसिमन काय करतो आपण इथं ठेवतो, हे असं पेनासारखं. मग ह्याला वरच्या साईडनं धरणारी मशीनचा पार्ट असतो, खालच्या साईडनं धरणारा मशीनचा पार्ट असतो. मशीनला स्विच ऑन करतो आपण. जसंही आपण मशीनला स्विच ऑन केलं तर ही टेन्शन टेस्ट आहे. टेन्शन टेस्ट असल्यामुळं मशीन ह्याला खालच्या साईडला ओढायला सुरुवात करते. मशीन ह्या स्पेसिमनला खालच्या साईडला ओढायला सुरुवात करते. लोड जर बघितला, एकदम लोड सुरुवात होतो 0पासनं तो मॅक्सिमम लोडपर्यंत जातो. बघा लोड कसा असतो, हा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड की ज्याविषयी आपण अगोदरच बोललेलो आहोत. आता जे काही चेंजेस याच्यामध्ये होणार आहेत, आता जसाही लोड याला आपण अप्लाय करत असतो, आपल्याला माहिती आहे इथं डायमीटर मोठा आहे, हा स्पेसिमन इथे आणि इथे फेल होणार नाही आहे. हा स्पेसिमन असा इथेच कुठतरी फेल होणार आहे की याच्यामध्ये ह्या पोर्शनचा डायमीटर कमी आहे. कारण कसं असतं बघा, स्ट्रेस जर वाढला की स्पेसिमन फेल होतो. आपल्याला माहिती आहे हे रिलेशन. बघा ह्या रिलेशनमध्ये बघा तुम्ही, जर एखाद्या पॉईंटचा क्रॉस सेक्शन जर कमी असेल तर त्याच्यामध्ये होणारा स्ट्रेस हा जास्त असतो. म्हणजे हा पोर्शन, ह्या पोर्शनचा डायमीटर कमी आहे, तो ह्या पोर्शनमध्येच जास्त स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ॲज कम्पेअर टू दिस पोर्शन. कारण डायमीटर कमी असणं म्हणजे स्ट्रेस जास्त असणं, आणि स्ट्रेस जास्त असणं म्हणजे लवकर फेल होणार आहे तो कंपोनंट. स्ट्रेस जर खूपच जास्त वाढला तर लवकर फेल होईल आणखी कंपोनंट. सो या टाईपमध्ये याचं इन्व्हर्स रिलेशन आहे, हे कंपल्सरी ध्यानात ठेवायचं. जर डायमीटर कमी असेल किंवा क्रॉस सेक्शन एरिया जर कमी असेल तर स्ट्रेस त्याच्यामध्ये तयार होणारा जास्त असणार आहे. ओके, आता आपण परफॉर्म करूया आपली टेन्शन टेस्ट. आता टेन्शन टेस्ट परफॉर्म करायची आपल्याला. ओके, हा इथला कंटेंट मी सगळा डिलीट करून टाकतो. ओके, कारण ह्या स्पेसिमन आपल्याला लागणार आहे, ह्या स्पेसिमनला आपल्याला बघत चालायचं आहे. कारण ह्या स्पेसिमनला आपण काय करणार आहोत, या स्पेसिमनला आपण असं ओढणार आहोत आणि त्याला करस्पॉन्डिंगली आपण प्लॉट करणार आहोत. चला मी डायरेक्टली प्लॉट करतो. आता हा कुठला प्लॉट करायचा करू आपण, स्ट्रेस स्ट्रेन करू प्लॉट करायचा आहे. आता स्ट्रेस स्ट्रेन करू प्लॉट करताना इकडे असतो बघा हा सिग्मा, याचं युनिट घेतो मी Nm/mm². इकडं असणार आहे हा स्ट्रेन, याचं युनिट काय असणार आहे, युनिटलेस क्वांटिटी आहे. बघा ही युनिटलेस क्वांटिटी आहे, तुम्हाला नंतर समजेल कशाला. आपण अगोदरच सांगितलं हे काय असतं, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ आहे, नो डायमेन्शन, नो युनिटलेस क्वांटिटी आहे ती. चला या टाईपमध्ये मी असं प्लॉट केलं आहे. माइल्ड स्टील आहे आपला स्पेसिमन. माइल्ड स्टीलला आपण आता ओढायला सुरुवात करणार आहोत. ही त्याची गेज लेंथ आहे, हा त्याचा ओरिजिनल डायमीटर आहे, आणि आपलं मटेरियल जर फ्रॅक्चर झालं तर ह्याच्यामध्येच फ्रॅक्चर होणार आहे, म्हणून त्याला आपण गेज लेंथ म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे जसंही आपण याला ओढण्यास सुरुवात करणार की आतल्या साईडला स्ट्रेस तयार होणार. स्ट्रेस कशामुळे तयार होत असतो, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे तो. जसंही आपण बाहेरनं ह्याला ओढण्याचा प्रयत्न करतो आतल्या साईडला स्ट्रेस तयार होणार. मग ते आपल्याला करस्पॉन्डिंगली इथं प्लॉट करायचं आहे. तुम्ही म्हणतात तुम्ही आत्ताच तर सांगितलं असं इथं लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन करो म्हणून. लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन्स करो असतो, तो प्लॉट न करता मी डायरेक्टली स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन करो प्लॉट करतो. ते आपल्याला जास्त कन्व्हिनियंट आहे. ओके, कारण याच्यावरती सगळे क्वेश्चन्स असतात आपले. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बरं म्हणजे आता हा जो स्ट्रेस स्ट्रेन कर्व येणार आहे तो काही फॅक्टरवरती डिपेंड असतो. बघा कुठले फॅक्टर बरं, समजा हाच स्पेसिमेन घेतला मी, एका वेगळ्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केला, मला एक कर्व भेटला. हा स्पेसिमेन घेतला मी दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केला, थोडासा वेगळा कर्व भेटला मला.
हे व्हेरिएशन कशामुळे होतं कर्वचं? तर हे व्हेरिएशन येतं की त्या रूमचं टेम्परेचर किती आहे, ज्या ठिकाणी ज्या लॅबमध्ये तुम्ही परफॉर्म केला हा एक्सपेरिमेंट त्याचं टेम्परेचर मॅटर करतं. यस, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, रेट ऑफ लोडिंग. रेट ऑफ लोडिंग हे सुद्धा मॅटर करतं. तुम्ही किती सडनली लोड अप्लाय करताय त्याच्यावरती, किती सडनली अप्लाय लोड करताय, म्हणजे आपला ग्रॅज्युअली अप्लायडच लोड आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडा जर फास्ट लोड अप्लाय करत असाल तर थोडा वेगळा कर, थोडा जर स्लोली लोड अप्लाय करत असाल तर थोडा वेगळा कर, या टाईपमध्ये. थर्ड पॅरामीटर की स्पेसिमनची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठली आहे. समजा हा स्पेसिमन आहे, या टाईपचा स्पेसिमन आपण 2-3 वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग मेथडनं तयार करू शकतो, काही अडचण नाही आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग मेथड कुठली आहे त्याची. ओके, सो इत्यादी पॅरामीटर्सवरती हा डिपेंड करत असतो बघा. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठल्या प्रोसेसपासून याला आपण तयार केलं गेलं आहे, या टाईपमध्ये. आता मी प्लॉट करतो स्ट्रेस स्ट्रेन कर्व. स्ट्रेस स्ट्रेन कर्व कसा असतो बघा. समजा ही गेज लांबी, ही गेज लेंथ आहे काहीतरी आपली 100 सेंटीमीटर. तुम्ही एक इमॅजिन करा. ओके, 100 सेंटीमीटरची ही लांबी आहे. तर पुढे जसंही याला मी ओढण्यास सुरुवात करेल तर स्ट्रेस वाढेल आणि स्ट्रेन पण वाढेल, बरोबर की नाही. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स वाढणार आहे आणि लांबीसुद्धा वाढायला सुरुवात होणार आहे. काय होतं मग सुरुवातीच्या पोर्शनमध्ये, सुरुवातीला आपण हा पोर्शन घेऊया ओ. ओके, ओरिजिनचा पोर्शन आपला ओ. आता इकडनं जसाही लोड वाढवला, तुम्ही म्हणताल सर इथं तर स्ट्रेस आहे. आता स्ट्रेस वाढवणं म्हणजेच कशामुळे झाला स्ट्रेस, हा लोडमुळं झाला. म्हणजे लोड वाढवणं म्हणजेच इकडं डिफॉर्मेशन भेटणं, म्हणजेच त्याला मी आता इथून पुढं काय म्हणणार आहे, स्ट्रेस वाढवला की स्ट्रेन वाढणार आहे. सुरुवातीला असंच होतं बघा. कुठपर्यंत होतं, एका ठराविक पोर्शनपर्यंत होतं, ठराविक लिमिटपर्यंत होतं असं हे. ओके, समजा मी असं मानतो की हे एकदम यांचं रिलेशन चाललं आहे, एकदम चांगलं रिलेशन चाललं आहे असं हे ए पॉईंटपर्यंत. या ए पॉईंटपर्यंत काय होऊ लागलं आहे, स्ट्रेस वाढला बघा. स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढला. समजा स्ट्रेस वाढवला आपण 10नं तर स्ट्रेन वाढतो 10नं. स्ट्रेस वाढवला आपण 20नं तर स्ट्रेन वाढतो हा 20नं. म्हणजे हे रिलेशन कुठलं आलं आपलं, हे आलं डायरेक्ट प्रपोर्शनमधलं रिलेशन. हे आलं आपलं डायरेक्ट प्रपोर्शनमधलं रिलेशन. म्हणजे स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन असं आपण लिहितो या केसमध्ये. सुरुवातीच्या पोर्शनपर्यंत कुठपर्यंत, हे ओ ए रिजनपर्यंत, रिजन ओ ए किंवा ही लाईन ओ ए असं इथपर्यंत चाललं आहे त्यांचं, एकदम छान छान चाललं आहे. बरं, बट हा एक लॉ आहे बघा. ह्या लॉला काय म्हणतो आपण, हुक्स लॉ म्हणतो. हा एक लॉ आहे जो की कॉमन आहे, फेमस आहे. हा झाला आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतो, स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन अप टू प्रपोर्शनल लिमिट. अप टू प्रपोर्शनल लिमिट हे PL, जे की पुढे सांगणारच आहे मी. चला इथपर्यंत ओके आहे, इथपर्यंत ओके आहे. आता मी काय करणार, त्या स्पेसिमनला आणखी थोडंसं ओढणार. स्पेसिमनला आणखी थोडंसं ओढलं की आता स्ट्रेस 10नं वाढतो बट हा स्ट्रेन 12नं वाढतो. समजलं तुम्हाला, स्ट्रेस 10नं वाढतो आणि हा स्ट्रेन 12नं वाढतो. मग या टाईपचा पुढचा कर्व आपल्याला भेटत असतो बघा. असा कर्व भेटतो थोडासा पुढचा. हा झाला बी पॉईंट, जो की हा नॉन लिनियर पोर्शन आहे बघा. हा जो पोर्शन काढला ना मी A to B, हा नॉन लिनियर आहे. आणि ओपासून एपर्यंत जो कर्व काढला तो स्ट्रेट लाईनमध्ये आहे, तो कम्प्लिटली लिनियर कर्व आहे बघा तो. ओके, चालतंय. नंतर आता बीच्या पुढे बघा, आणखी मी लोड वाढवणार. सुरुवातीला लांबी किती होती या स्पेसिमनची, 100. आता किती झाली, समजा लोड वाढवला कीच ए पॉईंटला आलो आपण. तर ए पॉईंटला लांबी किती कन्सिडर करूया आपण, 110 झाली समजायचं. आता मी आणखी लोड वाढवला, मी बीला आलो, किती झाली समजा 115 झाली. आणखी मी लोड वाढवणार, मग काय होणार, आणखी थोडीशी लांबी वाढणार. मग आपण जाणार एकदम टॉपला. त्या टॉपला मी म्हणतो पॉईंट C म्हणतो. मग बीपासनं सीपर्यंतचा पोर्शन तुम्हाला माहिती आहे, इथं पण असंच होतं. हा पण नॉन लिनियरच आहे. याच्यामध्ये आपण स्ट्रेस वाढवतो 10नं आणि स्ट्रेन वाढतो 15नं. आता जास्त फास्ट स्ट्रेन वाढू लागला आहे. बी पॉईंटच्या नंतर आणखी जास्त फास्टनं स्ट्रेन वाढत असतो. ओके, आपली लांबी कुठपर्यंत आली होती, एकदम सुरुवातीला होती 100, नंतर आली 110, नंतर आली 115, आता नंतर आली 120 असं आपण मानूया. इथं आहे आपली 120 लांबी आहे. आता समजा या केसमध्ये ज्यावेळेस आपला हा स्पेसिमन 110ला होता म्हणजे इथे होता. जर आपण तो लोड जर बाहेरनं सोडून दिला असता, असा मी त्याला ओढून धरले ना, त्याला जर सोडून दिलं ह्या लोडला, तर आपला स्पेसिमन ओरिजिनल कंडिशनला येत असतो बघा. ओरिजिनल त्याचे डायमेन्शन सगळे गेन करतो. इथून तो कर्व हा वापिस फॉलो करतो बघा. हा लोडिंगचा कर्व आहे आणि हा अनलोडिंगचा कर्व आहे. असा अनलोडिंगचा जर तुम्ही इथं जर लोड सोडला तर हा कर्व एकदम ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबतो. समजा जर तुम्ही इथं कर्व सोडला, ह्या पॉईंटला जर कर्व सोडला तर इथे सुद्धा कर्व काय करतो, ओरिजिनल पॉईंटला येऊन थांबतो. का बरं असं झालं हे,
हे इलॅस्टिक लिमिटमध्ये आहे म्हणून, इलॅस्टिक लिमिटमध्ये आहे म्हणून. आता हा जो बी पॉईंट भेटला याला एक नवीन नाव आहे, याला एक नवीन नाव आहे. ए पॉईंटचं तुम्हाला नाव माहिती आहे, ए पॉईंटला म्हणतो आपण प्रपोर्शनल लिमिट आणि बी पॉईंटला म्हणालो आपण इलॅस्टिक लिमिट. हे सगळं तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचं आहे. बी पॉईंटला म्हणणार आपण इलॅस्टिक लिमिट. म्हणजे काय होतं बरं, ह्या पॉईंटपर्यंत काय होत असतं बघा, ह्या पॉईंटपर्यंत जर तुम्ही लोड जर काढून घेतला तर आपला कर रिगेन करतो, एकदम इनिशियल पोझिशनला येऊन थांबतो, त्याच्यामध्ये कुठलं परमनंट डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजे कसं, सुरुवातीची लांबी 100, लोड वाढवला 110, कुठं आहोत आपण, एला आहोत. आणखी लोड वाढवला बीला आहोत, किती लांबी 115. आणि समजा आता असा लोड वाढवलेला आहे आपण, समजा लोड सोडला की स्पेसिमन हा कर्व कुठं येणार, इथं येऊन थांबणार. आपला स्पेसिमन 115वरनं 100ला येणार, 115वरनं 100ला येणार. त्याला असतं आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. इलॅस्टिसिटी काय असते माहिती आहे आपल्याला, इलॅस्टिसिटी म्हणजे आपण फोर्स लावल्यानंतर ज्यावेळेस आपण फोर्स काढून घेतो त्यावेळेस तो स्पेसिमन रिगेन करतो, ओरिजिनल शेप आणि ओरिजिनल साईज रिगेन करतो. त्याच्यामध्ये काही परमनंट चेंजेस होत नाहीत, त्यामध्ये काही परमनंट डिफॉर्मेशन होत नसतं. सो आपण बीला काय म्हणतो, इलॅस्टिक लिमिट म्हणतो. इथपर्यंत ओके आहे. चला पुढे आणखी लोड वाढवूया आपण. आता आणखी लोड वाढवूया आपण. सीला आलो. सीला मी लांबी किती सांगितली तुम्हाला, सीला लांबी किती सांगितली, 120 सांगितली. आणखी लोड वाढवला आपण. आता जास्त लोड वाढवण्याची गरज नाही. इकडनं थोडा जरी लोड वाढला की इकडनं हा जो स्ट्रेन असतो एकदम फास्ट वाढायला सुरुवात होतो. जर लोड 10नं वाढवला आता स्ट्रेन 20नं वाढायला सुरुवात होतो, या टाईपमध्ये. मग हा कर्व पुढचा असा असतो बघा, या टाईपमध्ये हा कर्व येतो. या टाईपमध्ये थोडंसं खालच्या साईडला डिप्रेशन असतं आणि इथे एक आपल्याला एक पॉईंट भेटतो, हा डी पॉईंट असतो. सांगतो याच्याविषयी सांगतो. नंतर आणखी आपण लोड वाढवणार, आणखी लोड वाढवणार, या टाईपमध्ये कर्व येणार, हा डी टू ई. पुढचा कर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. नंतर आणखी लोड वाढवणार, आपण आलो ह्या एफला. एफ म्हणण्यापेक्षा ह्याला कॉमनली म्हणूया आपण काहीतरी म्हणूया ई डॅशला आलो. आणि सगळ्यात शेवटी आपण याला एफ म्हणूया, कारण एफ हे थोडंसं कन्व्हिनियंट आहे, कारण इथं फ्रॅक्चर होतं ना, म्हणून मी ह्याला एफ वापरलं. आता बघा काय होतं, इथून पुढे काय होतं. इथे आलो आपण, ह्या सी पॉईंटला आलो. सी पॉईंटला काय म्हणायचं, सी पॉईंट आणि डी पॉईंट सारखेच असतात. सी पॉईंट आणि डी पॉईंट सारखेच असतात. तो सी पॉईंटला आपण म्हणतो, सांगा, सी पॉईंटला आपण म्हणतो अप्पर इल्ड पॉईंट. अप्पर इल्ड पॉईंट हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे स्टॉप करून. नंतर डीला काय म्हणतो आपण, तो सुद्धा इल्डच पॉईंट आहे, तो असतो आपला हा लोअर इल्ड पॉईंट. मग इथं तुम्हाला प्रश्न पडला असा इल्ड म्हणजे काय बरं. इल्ड फक्त इथंच आलं ना, सी आणि डी मध्येच आलं. ह्या पोर्शनच आपण इल्डिंग म्हणतो. इल्ड म्हणजे काय, इल्ड म्हणजे असा प्रकार असतो, तुम्ही लोड थोडासा वाढवणार तर लेंथ त्याची जास्त पटीने वाढणार. समजा लोड वाढवला तुम्ही 10नं, लेंथ कितीने वाढणार, आता काय बोलवतो 20नं लेंथ वाढणार. म्हणजे एक सांगायचं कन्क्लुजन असं, तर इल्डिंगला आपण काय ध्यानात ठेवायचं, म्हणजे स्ट्रेस निग्लिजिबल जरी वाढला किंवा स्ट्रेस जरी वाढला नाही तर इल्डिंग म्हणजे असा प्रकार असतो की लांबी वाढायला सुरुवात होते. आपण कुठपर्यंत आलो आहोत, 120पर्यंत आलो आहोत. इथं 120पर्यंत आलो आहोत आपण, ओके. आणि इथून पुढे काय होतं तुम्ही बघा ना, याच्यामध्ये मी काही वेगळं थोडी बोलतो. याच्यामध्ये इथून पुढे बघा तुम्ही, याच्या करस्पॉन्डिंगली बघा, इकडं आपण वरती जातही नाहीत, की हे काय व्हायला लागले, ही लांबी वाढत चालली आहे, म्हणजे ही लांबी अशी वाढत चालली आहे. म्हणजे इल्डिंग तुम्ही कशी ध्यानात ठेवणार, जे 2 इल्ड पॉईंट असतात बघा, एक असतो अप्पर इल्ड पॉईंट, एक असतो लोअर इल्ड पॉईंट. डिझाईन क्रायटेरियामध्ये कुठला इल्ड वापरतो आपण, तर लोअर इल्ड वापरतो, ओके. हा थोडा स्टेबल पॉईंट आहे, लोअर इल्ड वापरतो. इल्डिंग म्हणजे काय असतं, एक्झामसाठी कसं ध्यानात ठेवणार तुम्ही, इल्डिंग म्हणजे काय असतं, म्हणजे विदाऊट इन्क्रीज इन एनी स्ट्रेस पण वाढला नाही, म्हणजे लोडसुद्धा वाढला नाही, पण लांबी वाढायला लागली स्पेसिमनची, म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन येऊ लागलं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेन येऊ लागला आहे, बरोबर. त्याला आपण इल्डिंग म्हणायचं, ओके. हा झाला अप्पर इल्ड पॉईंट, हा झाला आपला लोअर इल्ड पॉईंट. चला पुढे आपली लांबी कुठपर्यंत आहे, इथं आहे 120. समजा आणखी लांबी वाढली कुठपर्यंत आली, 130ला आली. इथं आलो आपण 130ला. मग याच्यामध्ये काय होतं बघा, हा जो पुढचा पोर्शन असतो बघा, एकदम हॉरिझॉन्टल हा ग्राफ झाला आहे. याच्यामध्ये काय दिसतंय बरं तुम्हाला, इकडं स्ट्रेस वाढलेला दिसतोय का तुम्हाला, इकडं स्ट्रेस न वाढताच इकडं स्ट्रेन वाढायला सुरुवात होते. बघा तुम्ही, इकडं स्ट्रेस न वाढताच इकडं स्ट्रेन वाढायला सुरुवात होते, ओके. हा त्याच्या पुढचा पॉईंट, हा इल्डिंगच्या पुढचा पॉईंट, हा प्लास्टिक रिजन आहे. हा कुठला आहे, हा प्लास्टिक रिजन आहे. ह्या सगळ्या रिजनविषयी मी तुम्हाला आणखी एकदा लिहून देणार आहेच. हा झाला प्लास्टिक रिजन. मग ह्या रिजनमध्ये काय होतं बरं, ह्या रिजनमध्ये आतमधले, त्या स्पेसिमनच्या आतमधले जे प्लेन्स असतात वेगवेगळे, ते स्लिप व्हायला सुरुवात होते.
आतमधले प्लेस स्लिप व्हायला सुरुवात होते. तुम्ही म्हणताल की सर आम्ही जर इथं लोड सोडून दिला, स्पेसिमनची लांबी वाढली आहे, 120च्या पुढं गेला स्पेसिमन, 125, समजा इथं आहे आपण, इथं 120 होतो, इथं 130, आता इथं 140 लांबी आली. तुम्ही म्हणाला सर आम्ही ह्याला सोडून दिलं तर काय होईल? सोडून दिलं तर तुम्ही म्हणताल की याला हे ओरिजिनल पोझिशनला येईल का? तर बिलकुल नाही येणार. त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं. आता तुम्ही जर 130ला जर याला सोडलं किंवा 140ला जर याला सोडलं तुम्ही, तर आता त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं आहे. 140वरनं तो 100वर नाही येणार, म्हणजे इथून तो डायरेक्टली इथं नाही येणार किंवा इथून तो डायरेक्टली इथं नाही येणार सोडल्यानंतर. त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं. आता समजा 130ला जर सोडलं तुम्ही, तो कुठे येईल? तो साधारणतः 110ला येईल. तो मग 10 सेंटीमीटरचं त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं असं तुम्ही मानू शकता. ओके. हां, कुठून सोडल्यानंतर तो ओरिजिनल पोझिशनला येतो बरं? जर तुम्ही इथून सोडलं किंवा इथून सोडलं किंवा इथं सोडलं स्पेसिमनला, तर तो ओरिजिनल पोझिशनला येतो, एकदम 100 सेंटीमीटरच्या लांबीवर येऊन थांबतो. पण त्याच्यानंतर जर तुम्ही सोडलं, मग त्याच्यामध्ये ओरिजिनल पोझिशनला येण्याची ताकद नसते. चालतंय. इथं ऑब्लिक प्लेन स्लिप होतात, वेगवेगळे प्लेन स्लिप होतील. आता काय होतं बरं पुढे? आता आपण आणखी लोड वाढवूया. आपण आलो तिथे 140ला. ओके, आपण आणखी त्याला ओढूया खाली. आता इथं ओढता काय स्पेसिमन असाच राहतो का? नाही, त्याची लांबी वाढलेली असते. हे LG असतं ना, हे वाढलेलं असतं. सुरुवातीचं आपलं हे 100 सेंटीमीटरचं होतं, आता ते झालं 110, 130, 140 झालं. आता त्याच्यापेक्षाही जास्त वाढणार आहे, हे झालं. आता हे समजा 150 झालं. डायमीटर कमी होत जाताना दिसेल तुम्हाला. समजा सुरुवातीचा 10 सेंटीमीटरचा डायमीटर हा किती आला? 9वर आला, 8वर आला, 7वर आला. या टाईपमध्ये डायमीटर पण कमी होत असतो. ठीक आहे. आता इथून पुढे काय होणार? इथून पुढे तुम्हाला दिसतंय की इथं काहीतरी लोड वाढलेला दिसतोय, इथं तुम्हाला काहीतरी स्ट्रेस वाढलेला दिसतोय. तुम्ही म्हणताल मास्टर काय म्हणते काय माहिती, कधी लोड पण म्हणते आणि कधी स्ट्रेस पण म्हणताय. तर तुम्हाला अगोदरच म्हणलो होतो मी, ह्या प्लॉटवरती आपण काय प्लॉट करू शकतो? स्ट्रेस पण प्लॉट करू शकतो आणि लोड पण प्लॉट करू शकतो. बघा ना तुम्ही, लोड वाढला की स्ट्रेस वाढतो, माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता इथून पुढे हा तुम्हाला लोड वाढलेला दिसतोय. का बरं असं झालं आहे? आता तयार होतं स्ट्रेन हार्डनिंग. हा जो रिजन आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेन हार्डनिंग. म्हणजे काहीतरी रेजिस्टन्स भेटला. आता इथून पुढं काय होतं बघा, एकदम क्रिस्टल स्ट्रक्चरला चेंजेस व्हायला सुरुवात झाली. स्पेसिमनच्या आतमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चरवरती चेंजेस व्हायला सुरुवात झाली. आणि आपण लोड जसाही अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, तर हा स्ट्रेन किंवा हे डिफॉर्मेशन तेवढ्या रेटनं वाढत नाही जेवढं अगोदर वाढायचं. अगोदर कसं व्हायचं? इथं कसं व्हायचं? जर 10 हा वाढला तर हा डायरेक्ट 20 वाढायचा. आणि इथं कसं झालं? इथं तर हे न वाढतच हे वाढलं, त्याला आपण यील्डिंग म्हणलं. इथं हे एकदम थोडंसं वाढवलं, हे भलं मोठं वाढलं. पण ह्याच्या पुढं काय होतं? आता ह्याच्या पुढं आपण हे 10 वाढवतो, हे 10 वाढत नाही, 20 पण वाढत नाही, हे वाढतं 5 वाढतं. मग ॲडिशनल रेजिस्टन्स फील झाला आपल्याला. आणि ॲडिशनल रेजिस्टन्स का आला? कारण त्या स्पेसिमनच्या आतमध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चरला मायक्रो लेवलला चेंजेस व्हायला सुरुवात झाली आणि मग त्याच्यामुळे रेजिस्टन्स वाढला. म्हणून याला आपण काय म्हणतो? स्ट्रेन हार्डनिंग म्हणतो. स्ट्रेन हार्डनिंग. इट इज हार्ड टू इन्क्रीज द डिफॉर्मेशन फर्दर. व्हाय? बिकॉज ऑफ द क्रिस्टलाइन चेंजेस इनसाइड द मटेरियल. म्हणून हा ग्राफ असा इथं उंचावतो बघा. हा 10 वाढला, हा वाढला 5. कुठं झालं हे? स्ट्रेन हार्डनिंगमध्ये झालं. बरं, मग आपण ह्याला ओढतो, आणखी फोर्स लावतो, स्ट्रेस वाढला आणि स्ट्रेस एकदम हायेस्ट पॉईंटला येतो. ह्या ई डॅशला येतो. ई डॅशला आपण काय म्हणतो? अल्टिमेट स्ट्रेस म्हणतो. ओके, कारण हा सगळ्यात जास्तीचा स्ट्रेस ह्या एक्सपेरिमेंटमधला इथला आहे. तो हा टॉपमोस्ट पोर्शनमधला आहे. बघा तुम्ही जर या टाईपमध्ये जर याला प्रोजेक्ट केलं इकडं सिग्मा ॲक्सिसवरती, तर हा सगळ्यात जास्तीचा पोर्शन एकदम उंचवाडा तुम्हाला दिसतोय तिथे. चालतंय, तो झाला आपला ई डॅश. आता पुढे जास्त लोड वाढण्याची गरज नाही पडत तुम्हाला. पडत नाही, कारण ह्याचा शेप पूर्णपणे चेंज झालेला असतो. कसा झालेला असतो बरं याचा शेप? चला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. याचा शेप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या पुढे काय असते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, याच्यामध्ये हा आपला स्पेसिमन एकदम असा तब्येतीनं खराब झाला आता तो. ओके, आणि इथं एका पॉईंटला एकदमच तो कमी झाला. असा एका पॉईंटला कमी झाला आहे, म्हणजे आता तिथं तो ब्रेक होण्याची शक्यता आहे असं काहीतरी दिसतंय तुम्हाला. ओके, हा स्पेसिमन असा.
ओके, हे जी लांबी वाढलेली आहे, तर ह्याच्या पुढचा जो पोर्शन असतो इथं आपल्याला जास्त लोड वाढण्याची गरज पडत नाही, त्याला ओढण्याची गरज पडत नाही, कारण तिथं तयार झालं नेकिंग. बघा ना, एकदम सडनली एका पोर्शनला त्याला डायामीटर कमी झाला, ड्रास्टिकली कमी झाला, त्याला आपण काय म्हणतो, नेकिंग म्हणतो. ओके, नेकिंग म्हणजे पोर्शनचा किंवा त्या स्पेसिमनचा डायामीटर कमी होणं, हा नेकिंगचा रिजन आहे. ओके, पक्क ध्यानात ठेवायचं, त्याला आपण नेकिंग रिजन म्हणतो. आता कन्फर्म झालं की हा स्पेसिमन इथं ब्रेक होणार आहे म्हणून, कारण तिथं नेकिंग स्टार्ट झालं म्हणजे कन्फर्म त्याचं फ्रॅक्चर होणार आहे. फ्रॅक्चर म्हणजे कसं असतं, 2 तुकडे होणार. त्याला आणखी थोडासा आपण लोड जरी लावला ना, बस ते तुटलं. मग ते कुठं तुटतं, ते इथं तुटतं. त्याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्चर पॉईंट म्हणतो. झालं, स्पेसिमन ब्रेक झाला, जे भेटायचा तो कर्व आपला प्लॉट झाला. हा कर्व कोणा प्लॉट केला, हा कर्व आपण प्लॉट केला. कम्प्युटरनं कुठला कर्व प्लॉट केला, कम्प्युटरनं असाच कर्व असतो तो, इथं फक्त लोड असतं आणि इकडं वस्ता असतं, डिफॉर्मेशन असते, तो त्याने प्लॉट केला असतो. मग नंतर आपण ह्याला कन्वर्ट करतो आणि याचा स्टडी करतो. मग पहिल्यापासून आता आपल्याला सांगायचं आहे कुठले कुठले पॉईंट्स कसे कसे आहेत. तर बघा, आता याच्यामध्ये एकदम सुरुवातीचा हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणायचं, प्रपोर्शनल लिमिटचा पोर्शन म्हणायचा. हे आहे आपलं प्रपोर्शनल लिमिट. ओके, ए आहे आपलं प्रपोर्शनल लिमिट. बीला काय म्हणायचं, इलॅस्टिक लिमिट. ओके, बीला काय म्हणायचं, इलॅस्टिक लिमिट. चालतंय. सीला काय म्हणायचं आपल्याला, अप्पर एल्ड पॉईंट. डीला काय म्हणायचं आपल्याला, लोअर एल्ड पॉईंट. कुठला डिझाईन करण्यासाठी कुठला वापरतो, समजा एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एल्ड पॉईंट दिला आहे, तर तुम्ही कुठला समजून घ्यायचा, तो डी समजून घ्यायचा. चालतंय. इल्डिंग काय असतंय, स्ट्रेस न वाढवता किंवा लोड न वाढवता डिफॉर्मेशन येणं, त्याला आपण काय म्हणूया, इल्डिंग म्हणूया. डीई या पोर्शनला काय म्हणलो तुम्ही, हा आपला परफेक्टली प्लास्टिक रिजन आहे. बघा, हा परफेक्टली प्लास्टिक रिजन म्हणजे एकदा त्याच्यात डिफॉर्मेशन झालं तर ते ओरिजिनल कंडिशनला येत नाही. आता ते ओरिजिनल कंडिशनला येत नाही. 130ला जर सोडलं तर तुम्हाला वाटेल की 100ला येईल, 100ला नाही येणार. ते 130चं 120ला येऊ शकतं जास्तीत जास्त, 110 100ला येणार नाही ते. नंतरचा आहे हा स्ट्रेन हार्डनिंगचा रिजन आहे. नंतर हा आहे अल्टिमेट स्ट्रेसचा पॉईंट आहे. हा अल्टिमेट स्ट्रेस म्हणलं जातं, अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणलं जातं. चालतं आहे. आणि नंतरचा हा जो पोर्शन आहे तो आहे नेकिंग रिजन आहे. नेकिंग रिजन म्हणजे सडनली क्रॉस सेक्शन कमी होणं आणि बस मग त्याचा फेल्युअरच आहे, फ्रॅक्चरच आहे. 2 तुकडे त्याचे कन्फर्मच आहेत. ओके, त्याचा अंत निश्चित आहे, या टाईपमध्ये आपण म्हणू शकतो. का बरं वापरतात मग हा कर्व, का वापरतात बघा. या कर्वमुळे तुम्हाला काय काय माहिती भेटली. या कर्वमुळे तुम्हाला भेटलं की याचं प्रपोर्शनल लिमिट किती आहे, याचं इलॅस्टिक लिमिट किती आहे. ओके, त्याच टाईपमध्ये त्याचा इल्ड पॉईंट कुठला आहे, किती आहे म्हणजे डायरेक्टली इकडं बघतो आपण इल्ड पॉईंट, तो किती असतो, माइल स्टील असेल तर त्याचा जवळपास 205च्या जवळपास असतो. 205 230च्या जवळपास ह्याचा इल्ड पॉईंट असतो. ओके, नंतर तुम्हाला हा सुद्धा पॉईंट भेटला अल्टिमेट. हा MS साठी किती असतो, 400च्या रेंजमध्ये असतो. बघा, 400च्या रेंजमध्ये असतो. म्हणजे ही सगळी माहिती कशामुळे भेटली आपल्याला, ह्या स्ट्रेस स्ट्रेन कर्वमुळे भेटली. आणखी बरीचशी माहिती याच्यामुळे भेटली जी की मी आता इथं सांगू इच्छित नाही आहे, कारण त्याच्या सेपरेट प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. ओके, या टाईपमध्ये आपण केली परफॉर्म आपली टेन्शन टेस्टमध्ये याला आपण फक्त खाली ओढलं आणि याला तोडलं, फ्रॅक्चर केलं. ओके, मग मटेरियल फेल होणं म्हणजेच फ्रॅक्चर होणं का बरं, नाही. बघा, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो एखादं मटेरियल फेल आहे, फंक्शनली फेल आहे किंवा डिझाईनमध्ये फेल आहे. डिझाईनमध्ये फेल होणं म्हणजे समजा इथं आलो म्हणजे आपलं ते स्पेसिमन फेल झाला. काय आपण डोक्यामध्ये पडेपर्यंत वाट बघणार का त्याची, अशी इथपर्यंत 2 तुकडे होईपर्यंत वाट बघणार का. फॅन तुमच्या डोक्यावरती फिरतोय, तुम्हाला समजलं की फॅनची काहीतरी लांबी वाढली, फॅन असा तिरका फिरू लागला. आता का डोक्यावर पडण्याची वाट बघणार का तुम्ही, नाही. थोडाही तुम्हाला फॅनचा शेप आकार काहीतरी वेगळा वाटू लागला, फॅनचं बिहेवियर वेगळं वाटू लागलं की तुम्ही बंद करणार फॅनला किंवा म्हणणार की हा फॅन खराब झाला किंवा रिपेअर करायचं आहे. त्याच वेळेस फेल झालं असं आपण मानतो. ओके, फ्रॅक्चर झालं किंवा फ्रॅक्चर होईपर्यंत आपण वाट बघत नसतो. समजलं असेल तुम्हाला. डिझाईनमध्ये एखादा कंपोनंट फेल होणं म्हणजे काय, तर फेल होणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी परमनंट डिफॉर्मेशनला सुरुवात होणं. मग परमनंट डिफॉर्मेशन फॅनच्या केसमध्ये कसं असेल, समजा फॅनचं आणि त्या टेरेसचं सिलिंगचं किती डिस्टन्स आहे, काहीतरी 20 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे, पण फॅन तुम्हाला काहीतरी खाली आलेला दिसला आहे, 25 सेंटीमीटरवरती येऊन फिरतोय. मग तुम्ही म्हणणार नाही हे डिस्टन्सचं चेंज झालं आहे, नाही, आता ह्याच्यामध्ये काहीतरी परमनंट डिफॉर्मेशन झालं आहे, त्याची लांबी परमनंटली वाढली, जे की ओरिजिनल शेप आणि साईज ते रिगेन नाही करणार. मग तुम्ही फॅनला खाली उतरवणार. सो या टाईपमध्ये आणखी इथं एक रिजन असतो बघा, याला काय म्हणतो आपण, इल्ड प्लॅट्यू म्हणतो बघा. इल्ड प्लॅट्यू कधी क्वेश्चन जर विचारला, प्लेट्यू माहिती आहे ना तुम्हाला, ही जिओग्राफीची टर्म आहे. प्लॅट्यू ह्या प्लॅट्यूवरती हे आहे, त्या प्लॅट्यूवरती तो कंट्री आहे, तो प्लॅट्यू असतो बघा तो. ओके,
ओके, इल्ड प्लॅट्यू हा पोर्शन आहे. आता ह्याच्यामध्ये बाकी तर काही नाही बघा, बाकीचे काही क्वेश्चन्स असतील ते आपण नंतर कव्हर करूया. आता महत्त्वाचे क्वेश्चन्स याच्यामध्ये, हे जे फेल्युअर झालं हे कुठलं फेल्युअर आहे असा क्वेश्चन असतो आपला. टेस्ट कुठली, टेन्शन टेस्ट आहे. मग फेल्युअर कुठलं असणार, तुम्हाला वाटतं की टेन्शन, तर टेन्शन फेल्युअर नसतं, ते शिअर फेल्युअर असतं. बघा स्पेसिमन तुटल्यानंतर त्याला मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही बघितलं, समजा आपला हा स्पेसिमन होता, आता मोठा ड्रॉ करतो मी, हा तुटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली किंवा असंच बघा, मायक्रोस्कोप खाली बघण्याची गरज नाही आहे ना, तुम्ही असंच बघा उघड्या डोळ्याने तुमच्या. ओके, कॉलेजमध्ये तुम्ही जर परफॉर्म केला असेल ऑनेस्टली, आठवत असेल तुम्हाला हे, तर या टाईपमध्ये फेल्युअर दिसतं. हे फेल्युअर कुठलं आहे, ह्या फेल्युअरला आपण म्हणतो कप अँड कोन फेल्युअर. कप अँड कोन फेल्युअर. हे कशामुळं फेल झाला हा स्पेसिमन, हा टेन्शनमुळं फेल झाला का शिअरमध्ये फेल झाला. टेन्शन लोड आहे, टेन्साईल लोड आहे, पण तो फेल होता आणि तो टेन्शनमध्ये नाही फेल झाला, तो झाला शिअरमध्ये फेल. शिअरमध्ये का बरं, कारण आपण जर बघितलं ह्या स्पेसिमनचा जर ॲक्सिस असा बघितला आपण, हा स्पेसिमनचा ॲक्सिस. ओके, आता इकडनं जर आपण अशी लाईन ड्रॉ केली, अशी लाईन ड्रॉ केली, समजा मी अशी लाईन ड्रॉ केली किंवा इकडं लाईन ड्रॉ केली, इकडं लाईन ड्रॉ केली, तर हा जो अँगल असतो, तो असतो 45 डिग्रीचा, तो असतो 45 डिग्रीचा. आणि 45 डिग्रीच्या प्लेनवरती कुठला स्ट्रेस मॅक्सिमम असतो, तर शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असतो. तो कन्सेप्ट कुठे आहे, पुढे आहे. म्हणून आपण काय म्हणतो, हा जो प्लेन आहे तो मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा प्लेन आहे, मॅक्सिमम टाऊ मॅक्सचा प्लेन आहे. ओके, आणि म्हणून आपण म्हणतो की ह्याचं जे फेल्युअर आहे ते आहे कप अँड कोन फेल्युअर. तर याच्यानंतर आपण डिस्कस करूया आपला सुरुवातीचा लॉ. एकदम फास्ट घेतला ना तो, आता इथं बघूया आपण डिटेलमध्ये. बघा कुठला लॉ होता आपला, हुक्स लॉ. खूप सगळं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. कसं कन्फ्युजन आहे, तर स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू, इथं काय असतं हे प्रोपोर्शनल लिमिट ध्यानात ठेवायचं. आणि प्रोपोर्शनल लिमिट काय सांगितलं तुम्हाला, हे 10 वाढलं, हे पण 10 वाढलं, हे 10 वाढलं, हे पण 10 वाढतं. मग प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे नक्कीच आठवलं असेल तुम्हाला हे, आता मागचं विसरून जायचं नाही. या टाईपचा आपण हा कर्व ड्रॉ केला होता. इथपर्यंत हा जो पोर्शन आहे तो लिनियर पोर्शन आहे, लिनियर पोर्शन आहे, म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता याच्यामध्ये कसं असतं बघा, प्रोपोर्शनल असेल तर आपण काढतो बघा त्या प्रोपोर्शनलला, आणि एका कॉन्स्टंटनं आपण रिप्लेस करत असतो. हा झाला आपला हा कॉन्स्टंट. मग ह्या कॉन्स्टंटला काय नाव द्यायचं इथं, तर ह्या कॉन्स्टंटलाच आपण नाव देतो यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस, किंवा याला आपण काय म्हणूया, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. दुसरं नाव काय आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. चालतं आहे, एक महत्त्वाची प्रॉपर्टी भेटली आपली, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आणखी जर ह्याला थोडं पुढे एक्सटेंड केलं तुम्ही, एक्सटेंड केलं, कसं एक्सटेंड करायचं बघा, या टाईपमध्ये ई इक्वल्स टू काय आलं सांगा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आलं. ओके, आता याच्यावरनं दोन माहिती भेटतात आपल्याला, वेगवेगळ्या दोन माहिती भेटतात. एक तर तुम्हाला याचं युनिट समजेल, कशाचं, यंग्स मॉड्युलसचं युनिट समजेल. तुम्ही सांगा आता यंग्स मॉड्युलसचं युनिट काय. आपल्याला माहिती इक्वेशनच्या डाव्या क्वांटिटीचं जे युनिट असतं तेच उजव्या क्वांटिटीचं युनिट असतं. आता उजव्या साईडला कोण आहे, एक आहे स्ट्रेस, दुसरा आहे स्ट्रेन. स्ट्रेनचं काही युनिट आहे का, स्ट्रेनचं युनिट पण नाही आणि स्ट्रेनचे डायमेन्शन्स पण नाहीत. मग जे स्ट्रेसचं युनिट असणार तेच आपल्या ह्या यंग्स मॉड्युलसचं युनिट असणार. मग ह्या स्ट्रेसचं युनिट काय असतं सगळ्यांनाच माहिती आहे, काय लिहितो आपण त्याला, पास्कल, किंवा त्याला काय लिहितो आपण, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर की नाही. हे युनिट असेल किंवा हे युनिट असेल. आता स्ट्रेस हा मोठा असतो म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, मेगा पास्कल, बरोबर की नाही, मेगा पास्कल. सो जे काही स्ट्रेसचं युनिट आहे तेच याचं युनिट आहे ईचं. म्हणजे हे सगळे ईचे युनिट आहेत का, मी म्हणलो सर तुम्ही ॲन्सर करणार यस म्हणणार तुम्ही जर क्लासमध्ये असते तर. हे यस सगळं आहे आपले हे स्ट्रेसचे युनिट, आणि तेच आपले इकडचे युनिट आहेत. ही झाली पहिली इन्फॉर्मेशन. दुसरी इन्फॉर्मेशन बघा, क्वेश्चन विचारला जातो स्लोप ऑफ, कशाचा स्लोप विचारतात तुम्हाला, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ह्या डायग्रामचा स्लोप विचारतात. स्लोप ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व अप टू प्रोपोर्शनल लिमिट इज, प्रोपोर्शनल लिमिटपर्यंत स्लोप काय असतो याचा, तर ह्याचा स्लोप असतो बघा ई. बघा तुम्ही स्लोप म्हणजे काय असतो माहिती ना सगळ्यांनाच. स्लोप म्हणजे काय असतो, चेंज इन वाय ॲक्सिस आपण चेंज इन एक्स ॲक्सिस, त्याला कसं लिहितो आपण, dy/dx. हा असतो आपला स्लोपचा मॅथमधला फॉर्म्युला, बरोबर की नाही. आता इथं dy च्या जागेवर कोण आहे, इथं सिग्मा आहे, चला इथं लिहिलं मी सिग्मा, अपॉन एक्सच्या जागेवर कोण आहे, एप्सिलॉन आहे, हे एप्सिलॉन आहे. मग सिग्मा अपॉन एप्सिलॉन काय आहे, मग हे आपल्याकडे आताच भेटलं, हे फ्रेश, ते असतं ई. म्हणूनच आपण असं म्हणतो स्लोप ऑफ स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व अप टू प्रोपोर्शनल लिमिट इज नथिंग बट द यंग्स मॉड्युलस असतं बघा ते. हा झाला आपला टेन्शनचा प्लॉट, टेन्शन टेस्ट. जर याला आपण जर असं ओढलं खाली तर म्हणतात आता कुठं कोणाला ओढायचं, ह्या ग्राफला ओढायचं आहे. बघा मी काय करतो, त्याला आणखी इकडं डायग्राम ड्रॉ करतो, इकडं डायग्राम ड्रॉ करतो, आणि मी इकडनं अशी डायग्राम अशी ओढतो. तुम्ही म्हणता हे काय प्रकार आता,
हा झाला टेन्शनचा कर्व. त्यामध्ये सिग्मा कसा असतो पॉझिटिव्ह आणि एप्सिलॉन हे सुद्धा पॉझिटिव्ह. कारण लांबी वाढत चालली आहे तर स्ट्रेन काय असणार आहे, लांबी जर वाढत चालली तर स्ट्रेन काय असणार आहे, स्ट्रेन पॉझिटिव्ह असणार आहे. कारण स्ट्रेन इक्वल्स टू काय लिहिलं होतं आपण, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता लांबी कंटिन्युअसली वाढत चालली आहे, चेंज इन लेंथ म्हणजे काय असते, फायनल लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ अपॉन हे ओरिजिनल लेंथ, हे असं असते स्ट्रेन. ओके, मग फायनल लेंथ तर जास्त आहे, फायनल लेंथ वाढत चालली आहे. हे झाली टेन्शन टेस्ट. त्याच्या अपोजिटमध्ये असते कम्प्रेशनची टेस्ट. हा स्पेसिमन घ्यायचा, सेम स्पेसिमन घ्यायचा, त्याला त्याच मशीनवरती ठेवायचा आणि लोड लावायचा कम्प्रेसिव्ह. मग कम्प्रेसिव्हमध्ये आपण त्याला कम्प्रेस करत जातो आणि कर्व कसा भेटतो, तर असा कर्व भेटतो आपल्याला यामध्ये. मग ह्या कर्वला काय म्हणायचं, कम्प्रेशनचा कर्व म्हणायचं. कारण बघा ना तुम्ही, इथे काय असणार आहे, स्ट्रेन असणार आहे, प्लस की मायनस का बरं, कारण त्याची लांबी कमी होत चालली. नाहीतरी इकडं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे आणि इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. चालतंय. हां, पुढचा याच्यामध्ये येणारा स्ट्रेस कुठला असणार बरं, जर लोड कम्प्रेसिव्ह असेल तर स्ट्रेससुद्धा कम्प्रेसिव्ह. वरती कसा होता, टेन्शन लोड होता, खालती इकडं असणार हे मायनस सिग्मा. नाहीतरी माहिती आपल्याला प्लस वाय ॲक्सिस मायनस वाय ॲक्सिस. सो या टाईपमध्ये जो कर्व भेटतो आपण त्याला काय म्हणतो, कम्प्रेशनचा कर्व म्हणतो. आणि ह्याचा पण स्लोप काय असतो, तुम्हाला क्वेश्चन जर विचारला व्हॉट इज द स्लोप ऑफ कम्प्रेशन कर्व अप टू प्रपोर्शनल लिमिट, याच्यामध्ये प्रपोर्शनल लिमिट असतं का, असतं, असं इथपर्यंत असतं. मग ह्याचा स्लोप काय असणार, तर ह्याचा स्लोप पण तोच असणार, काय, सिग्मा अपॉन एप्सिलॉन, त्यालाच आपण काय म्हणतो, ई म्हणतो. याचाही स्लोप तोच असणार. एवढा पोर्शन सारखा आणि एवढा पोर्शन जवळपास सारखा असतो. इथून पुढचा पोर्शन इकडं वेगळा असतो आणि इथून खालचा इकडचा पोर्शन वेगळा असतो. हा झाला आपला कम्प्रेशनचा कर्व. कोणासाठी, माइल्ड स्ट्रीटसाठीच. स्पेसिमन बदलला का, नाही, नवीन घेतला स्पेसिमन आपण. आता आपण बघूया स्ट्रेस स्ट्रेन कर्व काही बाकीच्या मटेरियलसाठी. मी डायरेक्टली डायग्राम ड्रॉ करून ठेवतो इथं. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. इथं आहे माझ्याकडं हा स्ट्रेस आणि इकडं आहे स्ट्रेन. ओके, याच्यामध्ये प्युअर आयरन असेल तर कर्व असा असतो, प्युअर आयरनसाठीचा. कार्बन स्टील असेल तर असा कर्व असतो. म्हणजे हा सुरुवातीचा पोर्शन त्यांचा सारखाच आहे, नंतर हा कर्व असा झाला. नंतर बघा सुरुवातीचा पोर्शन सारखाच आहे, नंतर हा हाय स्ट्रेंथ लो अलॉय स्टील त्यासाठीचा कर्व आहे. नंतर हा पुढचा, याच्यावरती काही हीट ट्रीटमेंट प्रोसेस केली, याला आपण म्हणतो क्वेंच्ड टेम्पर्ड अलॉय स्टील आहे. अलॉय म्हणजे कॉम्बिनेशन असतं बघा बाकीच्या काही अलॉईजचं. ओके, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर याचा कर्व असा, याचा कर्व असा, पण सगळ्यांमध्ये एक कॉमन आहे बघा. सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे, हा अँगल कॉमन आहे, हा अँगल. आणि हा अँगल म्हणजेच काय असतो, स्लोप असतो. कारण स्लोपला आपण असं घेतो. आता मी असं ड्रॉ केलं होतं तर मी असंही दाखवू शकतो. हा अँगल म्हणजेच आपल्यासाठी स्लोप आहे किंवा हा आपल्यासाठी स्लोप आहे. प्रत्येकाचा स्लोप सारखा आहे म्हणजे प्रत्येकाची ईची व्हॅल्यू सेम आहे बघा, ईची व्हॅल्यू सेम आहे. नाही तर मग तुम्हाला क्वेश्चन विचारला असतो की कार्बनचं पर्सेंटेज वाढवलं तर काय होतं बरं याच्यामध्ये. बघा ना तुम्ही, इथून जर इथे आले तुम्ही तर कार्बनचं पर्सेंटेज वाढलं आहे. इथून तुम्ही आणखी वरती गेले, कार्बनचं पर्सेंटेज वाढलं आहे. आणखी वरती गेले तर थोडंफार कार्बनचं पर्सेंटेज वाढलं आहे. किंवा सेपरेट कर्व आपण ड्रॉ करूया. या केसमध्ये सेपरेट कर्व ड्रॉ करतो मी. कार्बनचं पर्सेंटेज वाढवलं समजा. एकदम सुरुवातीचा आपला हा कर्व आताचा माइल्ड स्टीलचा, नंतर थोडासा हा कर्व असा बनतो, आणखी कार्बनचं पर्सेंटेज वाढवलं नंतर असा बनतो. एक्झाम्पल याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज आहे 0.2, इथं आहे 0.4, इथं आहे 0.6. ओके, 0.6 कार्बन पर्सेंट, 0.4 कार्बन पर्सेंट. आणि हा आहे आपला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व. काय दिसून आलं बरं तुम्हाला, कार्बनचं पर्सेंटेज वाढवल्यामुळं काय दिसून आलं तुम्हाला, कारण एकदम कमी कार्बनचं पर्सेंट असतं माइल्ड स्टीलमध्ये. मग माइल्ड स्टीलचा ईची व्हॅल्यू वेगळी आहे का, नाही. जरी कार्बनचं पर्सेंटेज वाढलं तरी ईची व्हॅल्यू काही वाढत नाही किंवा कमी होत नाही, तेवढीच असते बघा. हा सुरुवातीचा रिजन सेम आहे, ईची व्हॅल्यू तेवढीच आहे. नंतर कार्बनचं पर्सेंटेज वाढलं या केसमध्ये तर दुसरं काय झालं तर कार्बन पर्सेंटेज वाढवलं की डक्टिलिटी आपोआपच कमी होते. ओके, जसे की आपल्याला माहिती आहे एक एक्झाम्पल आहे MS माइल्ड स्टील आणि दुसरं एक्झाम्पल आहे कास्ट आयरन. कास्ट आयरनमध्ये कार्बन खूप जास्त असतं, MS मध्ये कार्बन कमी असतं. MS ची डक्टिलिटी फार जास्त आहे, कास्ट आयरनची डक्टिलिटी फार कमी आहे. म्हणजे कार्बन वाढलं तर डक्टिलिटी कमी व्हायला सुरुवात होते. पण तुम्ही बघितले काय, ह्याचा टॉपमोस्ट पॉईंट कार्बन वाढल्यामुळं वाढत चालला आहे. तर कार्बन वाढवल्यामुळं अल्टिमेट पॉईंट वाढत जातो बघा, अल्टिमेट स्ट्रेंथ वाढत जाते किंवा अल्टिमेट स्ट्रेस वाढत जातो त्या पर्टिक्युलर स्पेसिमनच्या आतमधला. हे झालं आपलं एक दुसरं महत्त्वाचं कन्क्लुजन. चला, आता याचा बराचसा अभ्यास केला आहे. आता तुम्हाला आणखी एक नवीन कन्सेप्ट सांगतो यांच्यामध्ये. काय कन्सेप्ट आहे बरं तो, एक्झाम्पल काही मटेरियल्स असे आहेत जसं की ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे. जरी आपण ह्याची टेन्शन टेस्ट परफॉर्म केली तर आपल्याला काही याच्यामधनं ह्याचा यील्ड पॉईंटच समजून येत नाही ग्राफवरनं. जसं की याचा ग्राफ बघा तुम्ही असा असतो, हे असा एकदम सपाट ग्राफ असतो असा. ह्याच्यावरनं लवकर काही समजतच नाही ह्याचा यील्ड पॉईंट नेमका आहे कुठं.
मग अशा वेळेस काय करतो आपण, या टाईपच्या डक्टाईल मटेरियल्सला आपण काय करतो, एक नवीन मेथड वापरतो. त्याला काय म्हणूया आपण, ऑफसेट मेथड म्हणूया. क्वेश्चन्स विचारतात का, विचारलेले आहेत. ऑफसेट मेथड म्हणजे काय असते, ह्याच्यामध्ये आपण स्ट्रेन ॲक्सिसवरती काय करतो आपण, 0.2% स्ट्रेनवरनं एक लाईन ड्रॉ करतो आपण. म्हणजे समजा हा झाला आपला 0.1%, हा झाला आपला 0.2%. इकडं आहे स्ट्रेन आणि इकडं आहे स्ट्रेस. मग आता 0.2% स्ट्रेन आहे, इथं 0.2% स्ट्रेन आहे, तर इथनं एक लाईन ड्रॉ करतो आपण. लाईन कशी असते, ह्या लाईनला पॅरल असते, ह्या लाईनला अशी पॅरल लाईन ड्रॉ करतो आपण. समजा इथं रोलर ठेवलं आपण, रोलरला पुढं ढकललं आणि इथून एक लाईन ड्रॉ केली आपण अशी. ओके, इथून एक लाईन ड्रॉ करतो मी, याला पॅरल मी अशी लाईन ड्रॉ केली. याला पॅरल असते बघा ती, याला पॅरल आपण लाईन ड्रॉ केली. ही पॅरल लाईन ह्या पॉईंटला कट करते, ह्या पॉईंटला कट करते आणि ह्याच्या करस्पॉन्डिंग जो पॉईंट असतो, हा जो पॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रूफ स्ट्रेस म्हणतो. अगोदरच स्ट्रेसचा प्लॉट आहे, पण आता नवीन आला, ह्याला काय म्हणू आपण, प्रूफ स्ट्रेस, किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो, इल्ड स्ट्रेस. कुठल्या मटेरियलसाठी वापरलं आपण, की ज्या मटेरियलमध्ये लवकर तुम्हाला इल्ड पॉईंट समजूनच येत नाही, नेमका ह्याचा इल्ड कुठं आहे हे समजूनच येत नाही, दिसूनच येत नाही. मग त्या केसेसमध्ये आपण काय करतो, 0.2% वरती ऑफसेट घेऊन आपण इनिशियली या लाईनला एक पॅरल लाईन ड्रॉ करतो आणि तो भेटतो आपल्याला प्रूफ स्ट्रेस. मग नंतर आपण सांगतो की हा ॲल्युमिनियमचा प्रूफ स्ट्रेस, हा कॉपरचा प्रूफ स्ट्रेस, या टाईपमध्ये कन्सेप्ट आहे. आता टेन्शन टेस्ट परफॉर्म केली आपण आपल्या ह्या मटेरियलसाठी. आता घेऊया आपण एखादं ब्रिटल मटेरियल. कुठलं घेता, ब्रिटल मटेरियल एकदम कॉमन ब्रिटल मटेरियल घ्या, कास्ट आयरन. ओके, किंवा तुम्ही कॉन्क्रीट घेऊ शकता, ग्लास घेऊ शकता, काय अडचण नाही. याची टेन्शन टेस्ट बघा एकदम छोटी, लगेच सोपी आहे ही टेन्शन टेस्ट. जस्ट स्टार्ट झाल्या संपत्ती ही टेन्शन टेस्ट. मग याच्यामध्ये कसं असतं, हा ग्राफ असा असतो बघा, असा असतो ग्राफ. हा वाटलंच आणखी थोडंसं नावाला पुढे नेतो मी. मग ह्या ग्राफवरती जर बघितलं तर इथं आहे स्ट्रेस, इथं आहे स्ट्रेन. ओके, एक स्पेसिमन घ्यावा लागणार आपल्याला. याचा पण तसा स्पेसिमन घेतो आपण, जसा अगोदर मी ड्रॉ केला होता ना, या टाईपमध्ये असा स्पेसिमन घेतला होता, एकदम व्यवस्थित कंपनीतून फ्रेश तयार झालेला हा स्पेसिमन घेतला आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न करू लागला होता मी इथं. कुठले, UTM मशीनवरतीच. जसंही ब्रिटल मटेरियलला तुम्ही ओढता, ग्लास असू द्या की कॉन्क्रीट असू द्या की कास्ट आयरन असू द्या, त्याला ओढता, त्याची लांबी वाढलेली दिसणार नाही तुम्हाला, एकदम थोडीशी त्याची लांबी वाढलेली दिसेल तुम्हाला. म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीचे तसला इल्ड पॉईंट वगैरे हा प्रकार काही नसतो याच्यामध्ये इथं कुठंतरी असणार आपलं हे प्रपोर्शनल लिमिट असणार आणि डायरेक्टली पुढे बघितलं असतं डायरेक्टली फ्रॅक्चर आहे. स्पेसिमन हे तुटला, इथनं तुटला, ह्याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्चर पॉईंट. आणि ह्याच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस असतो इथे, त्याला आपण काय म्हणतो, अल्टिमेट स्ट्रेस. डायरेक्टली तुम्ही कधीही बघा अशा टाईपच्या मटेरियलमध्ये, जसं की ग्लासच बघा, त्या ग्लासला तुम्ही असं ओढा बरं, तुम्हाला असं दिसेल का 100 सेंटीमीटरचा ग्लास 110वर आला, 130वर आला, नंतर 150वर आला, नंतर 160ला ब्रेक झाला, असं नाही दिसणार तुम्हाला. 100 सेंटीमीटरचा जो ग्लास असेल किंवा कास्ट आयर्नचा जो रॉड असेल, त्याला तुम्ही जर ओढलं, 100वरनं जर ओढलं, तो जाईल 102 वरती, 103 वरती, 104ला तर फ्रॅक्चर तुटला. काही प्री इन्फॉर्मेशन्स भेटत नाही याच्यामध्ये अगोदर आपल्याला. ह्याच्यामध्ये अगोदरची प्री इन्फॉर्मेशन्स भेटणार नाही तुम्हाला. इलॉंगेशन वगैरे होत गेलं, त्याचा डायमीटर कमी होत गेला, असा प्रकार याच्यामध्ये दिसून येत नाही तुम्हाला. तर हा अल्टिमेट स्ट्रेस याच्या करस्पॉन्डिंग. म्हणूनच तर आपण बघतो जे ब्रिटल मटेरियल्स असतात ते अशा ज्या ठिकाणी ह्युमन सेफ्टी महत्त्वाची असते अशा ठिकाणी तुम्हाला वापरायला दिसणार नाहीत, कारण हे फेल होण्याच्या अगोदर काही माहिती देत नाहीत. जर डक्टाईल असेल तर ते तरी खाली त्याची लांबी वाढत जाईल, नंतर तुटल. ते प्री इन्फॉर्मेशन भेटते, इलॉंगेशन भेटतं त्याचा अगोदर. पण अशा कंपाऊंडमध्ये काही माहिती भेटत नाही आपल्याला. हां, यांचा एक रिव्हर्स पॉईंट आहे बघा. तो रिव्हर्स पॉईंट काय, हे कॉम्प्रेशनमध्ये खूप चांगले असतात. ते कॉम्प्रेशनमध्ये म्हणजे असा लोड अप्लाय केल्यानंतर हे खूप चांगले असतात म्हणजे कसं, जास्त लोडला फेल होतात ते. मग ह्याचा कॉम्प्रेशनचा ग्राफ जर बघितला आपण तर खाली आपल्याला ओढावं लागेल याला. कॉम्प्रेशनच्या ग्राफमध्ये याला खाली ओढावं लागतं आपल्याला असं. ओके, जे की हे कॉम्प्रेशनमध्ये खूप स्ट्रॉंग असतात. हा झाला आपला टेन्शन टेस्ट झाली ब्रिटल मटेरियलला. आता थोडीशी आणखी एक्स्ट्राची माहिती. आता हा कंपाऊंड कसा फेल होईल बरं, याला जर आपण ओढलं, असं ग्लास असेल किंवा कास्ट आयर्न असेल, हा कसा फेल होतो, हा डायरेक्टली 90 डिग्रीमध्ये ब्रेक होतो बघा. असा ब्रेक होतो. थोडीशी मोठी डायग्राम नाही तर चला तशीच डायग्राम ड्रॉ करतो मी तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये. हे बघा या टाईपमध्ये बरोबर इथनं आडवं फेल होतं आहे असं. बरोबर जो
फेल्युअर प्लेन असतो ना तो असा 90 डिग्रीचा असतो बघा. 90 डिग्रीचा कोणाला? त्या स्पेसिमेनच्या ॲक्सिसला. ओके, या टाईपमध्ये असा स्पेसिमेनचा ॲक्सिस कुठला आहे? हा स्पेसिमेनचा ॲक्सिस आहे. याचं फेल्युअर कसं झालं? 90 डिग्रीमध्ये फेल्युअर झालं. कुठे? टेन्शन टेस्टमध्ये. हे महत्त्वाचं आहे. मटेरियल कुठलं आहे? ब्रिटल मटेरियल बघा. आणि टेन्साईल असं जर डक्टाईल असं जर ते 45 डिग्रीमध्ये झालं असतं फेल्युअर. कुठलं फेल्युअर झालं असतं? ते शियर फेल्युअर झालं असतं. हे कुठलं फेल्युअर आहे आता 90 डिग्रीचं? हे कम्प्लिटली टेन्साईल फेल्युअर आहे. हे कम्प्लिटली टेन्साईल फेल्युअर आहे. कोणाचं? ब्रिटल मटेरियलचं. इकडे शियर फेल्युअर असतं. कोणाचं? माइल्ड स्टीलचं. हे सगळे कॉमन क्वेश्चन्स आहेत आपल्याला विचारले जाणारे, कॉमन क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये पुढचा पॉईंट घेऊया आपण आता एक्झाम्पल एक क्वेश्चन तुम्हाला जर विचारला, चला राहू द्या सेफ साईडमधून. समजा एकाचा कर्व असा पुढे काहीतरी आहे, दुसरा कर्व असा पुढे काहीतरी आहे, मी ड्रॉ करत नाही आहे, आणि तिसरा कर्व असा पुढे काहीतरी आहे. ओके, पण सुरुवात मला महत्त्वाची आहे. समजा याचा अँगल हा असेल, याचा हा असेल, तर याचा हा असेल. समजा हे मटेरियल नंबर 1 आहे, हे मटेरियल 2 आहे, मटेरियल 3 आहे. सांगा कोणाची ईची व्हॅल्यू जास्त आहे? ई म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस. कोणाचं जास्त आहे? तर यंग्स मॉड्युलस ऑफ द मटेरियल नंबर 1 इज ग्रेटर दॅन यंग्स मॉड्युलस मटेरियल 2 इज ग्रेटर दॅन यंग्स मॉड्युलस फ्रॉम मटेरियल नंबर 3. कारण हा स्लोप इंडिकेट करतो इनडायरेक्टली. हा अँगल काय इंडिकेट करतो? स्लोप. याचा स्लोप सगळ्यात कमी कारण याचा अँगल सगळ्यात कमी. याचा स्लोप इन बिटवीन आहे कारण अँगल इन बिटवीन आहे. याचा स्लोप सगळ्यात जास्त म्हणजे ह्याचा अँगल सगळ्यात जास्त आहे. या टाईपमध्ये म्हणजे ईची व्हॅल्यू याची जास्त असणार. हे कंबाईन ग्राफमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत काही ऑब्जेक्टिव्ह बुक्समध्ये. एक दुसरा कॉमन क्वेश्चन घेतो आता याच्यामध्ये महत्त्वाचा प्रत्येकच क्वेश्चन आहे आपल्यासाठी. आपण आत्ता बघितलं ना या टाईपमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग अशा 2 केसेस असतात बघा, बरोबर की नाही? लोड करायचा आणि अनलोड करायचा. त्याला मग बाहेरचा लोड काढून घ्यायचा. अनलोडिंग. आता इलॅस्टिक लिमिटपर्यंत आपण बघितलं. इलॅस्टिक लिमिटपर्यंत काय बघितलं आपण बघा. या केसमध्ये समजा हे असा एक कर्व आहे कुठला तरी, इलॅस्टिक लिमिट त्याची अशी इथपर्यंत आहे. ह्याला आपण जर असं लोड करत गेलो, ओढत गेलो आणि समजा इथं सोडलं त्याला आपण, तर हा कर्व वापस ओरिजिनल पोझिशनला येतो बघा. ह्याला ओढलं 100 आहे. ओके, 100वरनं त्याला ओढलं मी 105वर आणलं, 105ला सोडून दिलं, ओरिजिनल कंडिशनला येतो. म्हणजे नक्कीच हे मटेरियल कुठलं असलं पाहिजे? डक्टाईल असलं पाहिजे, माइल्ड स्टील असलं पाहिजे. या टाईपमध्ये हे झालं लोडिंग अनलोडिंग. आता समजा ह्याला इलॅस्टिक लिमिटच्याही पुढं आपण खेचलं, ह्याला खेचलं, हे ओरिजिनल कंडिशनला येतं का? नाही येत. अनलोडिंगमध्ये ओरिजिनल कंडिशनला नाही. समजा मी इथं सोडलं तर ते इथं येऊन थांबणार, असं इथं येऊन थांबणार. म्हणजे 100ला होतं, 110ला ओढलं, 115ला ओढलं आणि 115ला सोडलं तर 110ला येऊन थांबलं. ते 110ला येऊन थांबलं म्हणजे 5चं एवढ्या डिस्टन्सचं किंवा एवढ्या लेनचं त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं, परमनंट डिफॉर्मेशन झालं. तुम्हाला हे असं का होतं असतं बरं? कारण रिलोडिंगमध्ये काय होतं, लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये काय होत असतं, त्यामध्ये थोडासा हिस्टरीस लॉस असतो बघा. हा जो लॉस असतो किंवा काही ग्राफमध्ये तुम्हाला असं दिलं जाईल, या टाईपमध्ये असा लॉस दिला जाईल. हा जो लॉस असतो बघा, ह्याला आपण हिस्टरेसिस लॉस म्हणतो. ओके, हिस्टरेसिस लॉस इलेक्ट्रिकलमध्ये आहे बघा, हिस्टरेसिस लॉस. ओके, या टाईपमध्ये आपलं हे डिस्कशन आजचं महत्त्वाचं डिस्कशन होतं. बरेचसे ॲडिशनल पॉईंट्स आपण कव्हर केलेत. बरेचसे MCQs तुमचे सॉल्व्ह होतील. जरी टफ आले तरी सॉल्व्ह होतील. मीडियम 100% होतील. सिम्पल 200% सॉल्व्ह होतील. सो आपण इथं थांबूयात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.